तू ही रे माझा मित्वा प्रेक्षकांनो, मालिकेचा एक वेगळाच टर्निंग पॉइंट आलेला आहे। आत्तापर्यंत आपण मालिकेत पाहिलंय की प्रत्येक वेळेला मात्र आता इकडे अर्णव रमाकांतला राग करत आहे। माझी कंपनी, मी हे केलंय, मी ते केलंय। पण आज त्याला समजलंय की अनुभवाचं हे काय असतं ते, म्हणजे अनुभव असेल तर एखादी व्यक्ती आता काय करू शकते किंवा अनुभवाच्या मुळे आता नक्की काय घडू शकतं हे ज्या वेळेला समजलंय आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मात्र आता अर्णवने माघार घेतलेली आहे आणि आपण या सगळ्यामध्ये मात्र आता चुकलो असं म्हणत इकडे रमाकांतला मिठी मारले। तर रमाकांतने मात्र आता सौदामिनीचा असा काही उलटा गेम केलाय, आपल्या अनुभवाची कसं पणाला लावत आता ही सात्विका फॅशन हीच कंपनी दिवाळखोरीमध्ये काढल्यावरती मात्र आता ही जे 60% शेअर्सची किंमत एका झटक्यात शून्य करून टाकले आणि त्यानंतर मग आता इकडे सौदामिनी पूर्णपणे वठणीवरती आलेली आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं आता सविस्तरपणे पाहू। इकडे आता आपण पाहिलं की हे दोघं जण कारमधून चाललेले आहेत। कारमधून जात असताना आता इकडे अर्णव ज्या वेळेला एकदम रफ ड्रायव्हिंग करत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता हे दोघं जण चाललेले असताना आपण पाहिलं की रमाकांत त्याला सांगतो की गाडी साईडला लाव, गाडी साईडला लाव आणि त्यावरती तो म्हणतो, हे बघा मी नेहमीच अशी गाडी चालवतो, तुम्ही आज माझ्या कारमध्ये बसलेला आहात, उगाचच तुम्ही आता स्वतःला पण त्रास करून घेऊ नका आणि मला सुद्धा त्रास देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका। आणि यावरती मग आता रमाकांत त्याला सांगतो, अरे त्रास देण्याचा प्रश्नच नाहीये, मी तुला जे काही सांगतोय ना ते आता अनुभवाचे बोल आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या वेळेला अशी पॅनिक सिच्युएशन येते ना किंवा आपलं डोकं नीट नसतं ना त्यावेळेला खरं तर आपण शांत राहण्याची गरज असते, मार्ग आपल्याकडे येतो। आपण त्यावेळेला जास्त पॅनिक होतो ना, त्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये आपण आपला मार्ग भरकटत जातो आणि मार्ग भरकटत गेल्यामुळे मात्र आता आपण इकडे रस्ता चुकतो आणि हेच मला तुला सांगायचं आहे। आणि त्यावरती अर्णव म्हणतो, हे बघा मला तुमच्या सल्ल्याची अजिबात गरज नाही आहे। आणि त्यावरती रमाकांत म्हणतो, ठीक आहे तू आता रागामध्ये आहेस आणि त्यामुळे तू आता म्हणजे तू असं बोलत आहेस, काळजी करू नकोस, तुला कधीतरी या सगळ्याचा अनुभव येईल आणि तुझा माझ्यावरती राग असणं हे साहजिकच आहे, पण त्याचा परिणाम या सात्विका फॅशनवरती करू देऊ नकोस, कारण सात्विका फॅशन हे आता तुझ्या आईचं स्वप्न होतं। आणि त्यावरती अर्णव म्हणतो, हे बघा तुम्ही मला अजिबात काही सांग, माझ्या आईचं जे नावाचं कंपनी आहे ना ती कंपनी कशी आणि किती मोठी करायची याची आता तुमच्याकडून मला काही ऐकण्याची गरज नाही आहे। तुम्ही कितीही काही बोललात ना तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला मात्र आता अजिबात हे सगळं अधिकार दिलेले नाही आहेत। यावरती मग आता रमाकांत सांगायला लागतो, मला माहिती आहे पण तुझ्या आईच्या नावाची कंपनी माझ्या बायकोच्या नावाची पण आहेच ना, आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये त्याला काही होणार, आपल्यामधले वाद जे काही आहेत ना ते वाद आता आपण आपल्यामध्येच ठेवूया, पण या सगळ्यामध्ये आपल्यामधले वाद आता इकडे असेच चव्हाट्यावरती आणलेले अजिबात योग्य नाही आहे। हे बघ एकदा संधी दे, मी त्या सौदामिनीसोबत बोलतो असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो, ठीक आहे ही संधी तुम्हाला देतोय खरा, पण यानंतर जर आता तुमच्याकडून नाहीसही जमलं मग मात्र मी या सगळ्यामध्ये पुन्हा तुम्हाला कधीच संधी देणार नाहीये। आता इकडे वकिलांना बोलवण्यात आलेलं आहे आणि वकिलांना बोलवल्यावरती मग आता इकडे सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे आणि त्याच वेळेला रमाकांत वकिलांना सांगतोय, हे बघा आपण जर का आपल्या कंपनीचे हे 40% शेअर्स आहेत, हे आता 40% शेअर्स आपल्याकडे जे आहेत ते आता आपण आपल्या दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज केले आणि दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज करून जर का आता आपण या सगळ्यामध्ये ते दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज केले तर कदाचित आपल्याला असं करता येईल की ही सात्विका फॅशन ही कर्जबाजारी आहे आणि त्यामुळे ही दिवाळखोरीत काढल्यावरती त्याच्या शेअर्सला 0% भाव राहील आणि त्यामुळे आपले 40% शेअर्स तर आपण वाचवतोय पण त्यांचे 60% शेअर्स आता आपण पूर्णपणे घालवून टाकतोय। यावरती वकील म्हणतात, हे बघा म्हणजे आता तुम्हाला जर का ही कंपनी बंद करायची असेल तर तुम्ही हे करू शकता, आर्थिक काही नुकसान नाहीये, पण ही कंपनी, यावरती अर्णव म्हणतो, नाही ही कंपनी मला बंद करायची नाहीये। आणि त्यावरती रमाकांत सांगा, ही कंपनी मला सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करायची नाहीये, मी फक्त एक ट्रिक सांगतोय, हे जर का तिला आपण सांगितलं आणि यानंतर ती आता जर का घाबरली तर आता आपल्याला नक्कीच याचा उपयोग करता येईल। आणि यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते आणि त्यावरती आता मात्र इकडे लगेचच वकील सांगायला लागतात, बरोबर आहे आता त्यामुळे
कदाचित त्या घाबरतील आणि त्या 60% शेअर सुद्धा तुम्हाला देऊन टाकतील आणि तसेही त्यांच्याकडे ते शेअर्स गहाणच आहेत ना. आणि असं असताना मग आता तुम्हाला हे योग्यच होईल. आणि त्यानंतर अर्णव म्हणतोय ठीक आहे, ही ट्रिक करून बघूया. आणि तोपर्यंत मात्र आता इकडे मात्र डोक्यामध्ये चालू आहे नम्रताचं की हे सगळं काय चाललंय. म्हणजे आता ईश्वरीने ज्या वेळेला बाबांना या सगळ्यामध्ये जेव्हा आता जायचं होतं, म्हणजे तिच्या म्हणजे अर्णव सरांच्या बाबांना ज्या वेळेला जायचं होतं ऑफिसला, आणि त्यावेळेला मात्र आता तिला बरोबर रीतीने घेऊन गेलेले आहेत. पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला माझं जाण्याची गोष्ट आली होती, मी ज्या वेळेला जाण्यासाठी ऑफिसमध्ये निघाले तेव्हा मात्र इशू काही बोलली नाही. आणि ती ईश्वरीला आता मात्र विचारायला येते आणि त्यावरती ईश्वरी म्हणते ताई तुझ्या लक्षात येतंय का, म्हणजे आता आपल्यामध्ये दोघींच्या मध्ये आता इकडे म्हणजे भांडणं लावण्याचं काम इकडे मामी करतायत. हे बघ, आपण दोघी जर का अशा भांडत बसलो ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांचा डाव यशस्वी होईल. म्हणून मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये ना त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये त्यांना आता म्हणजे तू त्यांना लक्षच देऊ नकोस, मग त्या तुला सांगायचं बंद होतील. आणि त्यावरती ती सांगायला लागते ठीक आहे, मला इशू तुझं म्हणणं पटतंय, पण तरीसुद्धा मला आता मनामध्ये का कोणास ठाऊक पण तुझ्याबद्दल शंका येते. आणि यावरती ती म्हणते ताई तुला कोणतीही शंका कुशंका माझ्याबद्दल जर का येत असेल ना, हे बघ डायरेक्ट येऊन मला बोल, पण सगळ्यांच्या समोर जर का तू हे सगळं बोलत राहिलीस ना तर कदाचित मात्र आता इकडे वल्लरी मामींचं फावेल आणि त्यानंतर मात्र आता त्या या सगळ्यामध्ये आपलाच फायदा घेतील. असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगायला लागते हे बघ, आपण आता फक्त काय असेल ना तर माझ्याकडे येऊन बोल, मला आता तू सांग काय आहे ते. असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते चालेल. बरं, हे सगळं होत असताना मग आता सौदामिनी आलेली आहे. ज्या वेळेला सौदामिनी तिकडे येते आणि त्याच वेळेला मात्र आता सौदामिनी सांगायला लागते की ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुम्ही हे सगळं खाली करा, मला आत्ताच्या आत्ता हे सगळं इथलं टेक ओव्हर करायचं आहे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतात ते ठीक आहे, तू टेक ओव्हर कर हे सगळं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही ही कंपनी दिवाळखोरीत काढत आहोत. आणि त्यावरती ती म्हणते मला काय वेडं समजलं का, ही कंपनी दिवाळखोरीत काढायला काय, ही कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. यावरती तो म्हणतो हो, पण 60% शेअर्स तुझ्याकडे आहेत ना, आणि हे 60% शेअर्स आता आम्हाला मान्य नाही आहेत तुझ्याकडे असणं, आणि त्यामुळे आम्ही आमचे 40% शेअर्स आहोत ते दुसऱ्या आमच्या कंपनीमध्ये मर्ज करतोय आणि त्यानंतर ह्या कंपनी दिवाळखोरीत आहे असं जाहीर करतोय. हां, तसंही तुझ्याकडे जे काही शेअर्स आहेत ना ते तसेही या बाबतीमध्ये म्हणजे काही उपयोगाचे नाही आहेत, कारण ते गहाण आहेत ना, आणि त्यामुळे ते तू विकू पण शकत नाही आहेस कारण ते गहाण आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, इकडून आणि तिकडून तुझं सगळीकडून नुकसान आहे. आणि यावरती सौदामिनी गडबडते, नाही तुम्ही असं करू शकत नाही आहे. यावरती ते म्हणतात हे काय, सगळे डॉक्युमेंट्स रेडी झालेले आहेत, आजच्या आज कंपनी दिवाळखोरीत काढायची आम्ही सगळी तयारी केली. हे बघ, आमचे 40% शेअर्स आता मर्ज केलेले आहेत आमच्या दुसऱ्या कंपनीमध्ये. झालं इकडे आता हे सगळं ऐकल्यावरती सौदामिनी गडबडले. 60% म्हणजे छोटी मोठी अमाऊंट नाही आहे, एका झटक्यात त्या 50 करोडची किंमत आता शून्य होणार म्हटल्यावरती सौदामिनी मात्र आता गडबडलेली आहे. तुम्ही असं करू शकत नाही आहात, माझे 50 कोटी याच्यामध्ये अडकलेत. आणि यावरती मग आता रमाकांत सांगायला लागतात तुझे 50 कोटी जरी अडकले असले ना तरी ते 50 कोटी आम्ही नाही घेतलेत, ते ज्याला दिलेस ना त्याला आता जाऊन विचार जा की ते 50 कोटींचं काय करायचंय म्हणून. आणि असं म्हटल्यावरती मग आता सौदामिनी म्हणते तुम्ही असं करू शकत नाही. यावरती रमाकांत सांगायला लागतो 100% मी असं करणार आहे. यावरती तो सांगायला लागतो तुझ्याकडे एक दुसरं ऑप्शन आहे, तू आता जे कंपनीचे शेअर्स आमच्या टॅक्स दिलेस ते आम्हाला परत केलेस तर कदाचित हे सगळं थांबू शकतं आणि तुझे पैसे बुडणार नाहीत याची गॅरंटी माझी. आज अद्या थोडे करत मी तुझे पैसे नक्की देणार. असं म्हटल्यावरती सौदामिनी चांगलीच आता गडबडलेली आहे. आणि त्यानंतर मग आता रमाकांत आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसमधून निघायचं, माझ्या सात्विकाची जी मशीन आहे तिला हात लावायला तू निघाली होतीस हे मला कळलेलं आहे, त्यामुळे तुझ्यासारखी बाई या इथे थांबता कामा नाही. तुझे 50 कोटी तुला आता मिळतील, इथून निघायचं आहे. एकाच झटक्यात मात्र थोबाड खाली करून सौदामिनी निघून गेलेली आहे. हाती काही न येण्यापेक्षा किंवा इगोच्या पुढे 50 करोड मात्र तिला आता एकदम मोठे वाटलेले आहेत. आणि त्याचमुळे आता इकडे म्हणजे ती लगेचच तिकडून निघून गेलेली आहे आणि तिने आता 50 करोड माझे लवकरात लवकर द्या असं म्हटलंय. एका झटक्यात अर्णवला मात्र आता रडू कोसळलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्णव आलेला आहे. आत्तापर्यंत जे काही आपण विचार करत होतो बाबांच्या बद्दल
तो सगळा किती चुकीचा आहे याची अर्णवला पूर्णपणे कल्पना आलेली आहे। एका झटक्यात अर्णव आणि रमाकांत यांचं नातं सुधारलेलं आहे आणि दोघंजण बाप-लेक आता एकत्र आलेले आहेत। एका झटक्यात सगळा गेम चेंज झालेला आहे।